नमस्कार. मी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज पहिल्यांदा इथे पाऊल ठेवलेलं आहे. जालना जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून तसं तर मी जालना जिल्ह्यात अनेक वर्ष अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या निमित्ताने आलेली आहे. आज माझ्यासोबत जालन्याचे कलेक्टर आणि SP दोघेही आहेत. आणि जिल्हा पालकमंत्री म्हणून मला मिळाल्यानंतर पहिला दिवस कोणता असावा तर प्रजासत्ताक दिनासारखा कुठला दिवस असेल त्या दिवशी मी इथे पहिलं पाऊल ठेवलं. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन केलं, ध्वजारोहण केलं आणि खूप चांगले वेगवेगळे कार्यक्रम जे देशभक्तीपर असे कार्यक्रम होते तेही केले. त्याच्यानंतर पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज विभागाची बैठक देखील घेतली. तसेच कलेक्टर आणि पूर्ण जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा नियोजन आराखडा काय असावा याच्याबद्दल एक ओझरती चर्चा झाली. या जिल्ह्याविषयीची डिटेल माहिती घेतली आणि इंडस्ट्रीचे जे डेलिगेशन होतं, इथले जे उद्योजक होते त्यांच्याही डेलिगेशन बरोबर भेट घेतली. आता याच्यानंतर मी ड्राय पोर्टला देखील भेट देणार आहे. जालना हा उद्योजकांचाही जिल्हा म्हणून ओळखला जातो. मी अशी म्हण कालच ऐकली की जालना सोने का पाळणा. तर मी म्हटलं की हे सत्य आहे तर आनंद, असेल तर राहावं, याच्यासाठी काय योगदान करता येईल आणि सामान्य माणसापर्यंत या सगळ्या गोष्टींचा कसा आपल्याला लाभ पोहोचवता येईल याच्यासाठी मी कटिबद्ध राहीन. पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी लोकांना विनंती केली की आता आज पहिला दिवस होता, सत्कार झाला, कौतुक झालं, ठीक आहे, पुढच्या वेळी येताना कोणी सत्काराचं कुठलंही साहित्य आणायची गरज नाही, एखादं गुलाबाचं एक फुल आणलं तरी चालेल. अधिकाऱ्यांना मात्र मी तसं सूचना केली नाही, कारण माझ्या आजूबाजूला जरा जास्त गर्दी असल्यामुळे अधिकारी ओळखू येत नाही. त्यामुळे ते जेव्हा येतील स्वागत करतील तर माझा त्यांच्याशी परिचय होत राहील. आज कलेक्टरांनी आम्ही बैठकीमध्ये एक निर्णय होता त्याच्यावर माझी स्वाक्षरी सुद्धा घेतली की पर्यावरणाच्या दृष्टीने इथे प्लास्टिक आणि जे पर्यावरणाचा ऱ्हास करतात अशा गोष्टी बॅन कराव्या. म्हणून आपण जर पाहिलं तर इथे बाटल्या सुद्धा त्यांनी पाण्याच्या दिलेल्या होत्या, त्या वेगळ्या होत्या. मला वाटतं ते स्टील थर्मस सारख्या बाटल्या होत्या आणि ते आम्ही कंटिन्यू करावं अशाबद्दल मी अशी सूचना केली. सगळ्याच कार्यालयामध्ये त्याचं रेप्लिकेशन व्हावं हा माझा आग्रह असणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अत्यंत अकॅडमिक काम इथे माझ्याकडून होईल. इथे प्रत्येकाला सारखा सन्मान दिला जाईल, कारण जेव्हा आपण शपथ घेत असतो मंत्री झाला कस न बाळगता काम करेन ही शपथ आपण घेत असतो आणि तसंच काम मी आयुष्यात करत आली आहे, भविष्यातही करेन. जालन्यातही तशाच कामाची प्रचिती आपल्याला येईल. सर्व वर्गांना, सर्व जाती धर्मांना आपल्याला कम्फर्टेबल असं वातावरण करून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठीच मंच नक्कीच इथे उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा नियोजन त्यांची अनुयायी म्हणून एक जालन्याशी वेगळा संपर्क. मी युवा मोर्चा अध्यक्ष असताना संतोष दानवे उपाध्यक्ष होते, राहुल लोणीकर इथले अध्यक्ष होते, अर्जुनराव खोतकर असतील, रावसाहेब दानवे असतील, पवनराव लोणीकर असतील, इव्हन आज खासदार सुद्धा उपस्थित होते झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला, आमदार नारायण कोचे होते. तर एक सर्वांना कम्फर्टेबल वाटावं असं काम करणं हे पालकाचं कर्तव्य, ते मी करेन एवढ्या निमित्ताने सांगेन. बाकी उद्योजकांशी चर्चा करून त्यांचे काही विषय, पशुसंवर्धन विभागामध्ये जालन्याला जास्तीत जास्त कसा आपण निधी देऊ शकतो, निधी विकास करू शकतो त्याचे काही विषय हे मी आता हाताळलेले आहेत. इंडस्ट्रीच्या लोकांच्या काय मागण्या आहेत त्याही बदलल्या आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने निर्णय घेतला असं त्यांनाही आवाहन केलेलं आहे. बाकी तुम्हीही सगळे सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेबद्दल तुमचा प्रतिसाद चांगला राहील हा विश्वास व्यक्त करते. आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे या संदर्भात तर जरूर. पहिला प्रश्न असा आहे की आम्हाला असं प्रसिद्ध माध्यमातून कळलं की तुम्हाला जालन्यापेक्षा बीड मिळालं असतं तर बरं झालं असं तुम्ही स्टेटमेंट. कोण नाही स्टेटमेंट असं नाही. मला पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला बीड मिळालं नाही, तुम्ही नाही मिळालं असतं तर आनंद झाला असता. आपला जिल्हा नाही मिळाला तर आनंद होणारच आहे ना कोणालाही. आणि मी तिथे 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं. पण मी जीवनामध्ये जे पण निर्णय होतात ना त्याला अनुभव म्हणून घेत असते. जेव्हा मी 100% संघटनेचं काम केलं 5 वर्ष कुठल्याही पदावर संविधानिक न राहता, तर तोही माझ्यासाठी खूप चांगला अनुभव राहिलेला आहे. आणि जालन्याचं काम करत असतानाही मला बीड एवढंच मी प्रेमाने करेन, तेवढंच मी पारदर्शकतेने चांगलं काम करेन. आणि फक्त साहजिक आहे बीडमध्ये मला तशी माझी मनाची तयारी होती की मला दुसरा जिल्हा मिळेल, पण आपल्या जिल्ह्यात काम करावं, आपल्या कार्यकर्त्यांचा एवढा मोठा संचय असताना असं वाटलं
तर त्याच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही. मी त्याच दिवशी क्लिअर केलं, चुकीची बातमी कोणी लावू नये. जालना बीड तुमचा शेजारचा जिल्हा आहे, त्याच्यामुळे जालन्यातल्या राजकारणाविषयी तुम्हाला माहिती आहे. भाजपमध्ये इथे 2 गटबाजी आहेत. मागचे पालकमंत्री पण त्यापासून परेशान होते. तुम्हाला याच्यात काय अनुभव होतो, तुम्ही कसे सामोरे जात? मी अनुभव तर अजून काही आला नाही. आजच मी आलेली आहे, पण मी राजकारणात नवीन नाही. 22-23 वर्ष झाली मी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहे. राज्याच्या कोर कमिटीमध्ये काम करते. जिल्ह्यामध्ये कुठल्या राज्यात कोणाला तिकीट द्यावं या कमिटीत पण मी आहे, जी आम्ही केंद्रामध्ये साक्षात प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा यांच्यावर बसून आम्ही निर्णय घेत असतो, राष्ट्रीय अध्यक्षांवर निर्णय घेतो. त्यामुळे मला प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाविषयी संपूर्ण माहिती आहे. जेवढे शक्य आहे तेवढं कोणालाही असुरक्षित वाटणार नाही असा मी प्रयत्न करेन. आणि विकासापुरता आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे माझे दायित्व आहे त्याच्यापुरताच हा विषय मर्यादित ठेवून बाकी कोणाचे हस्तक्षेप करण्याचं माझं काही कारणही नाही ना औचित्यही नाही. काही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अजितदादा यांनी जालन्याच्या प्रदूषणावरती तेच आता मी ऑलरेडी प्रस्तावनेत बोलले. मी पहिलं इंडस्ट्रीचं डेलिगेशन बोलवलं आणि त्यांनाही सांगितलं की तुमच्या अडचणी आम्हाला सांगा आणि आमच्या अडचणी दूर करण्यासाठी तुमचं योगदान असू द्या. ते प्रदूषणावर बोलले नक्कीच आहेत. मी तर प्रदूषण मंत्री होऊन महिनाच झालाय. प्रदूषण तर 25 वर्ष 30 वर्ष झाले हो. त्या जशी पृथ्वी झाली आहे तसं चालू झालेलं आहे. आणि आज सगळं जग या विषयाकडे गंभीरतेने बघतंय. त्यामुळे हे फक्त मी केल्याने होणार नाही, हे तुम्हालाही करायचंय. तुम्हाला पण कोणाला तंबाखू खाऊन रस्त्यावर नाही थुंकायचंय. तुम्हाला पण प्लास्टिकचं रॅपर रस्त्यावर नाही फेकायचंय. तुम्हालाही घरामधला ओला कचरा आणि सुका कचरा याच्याकडे लक्ष द्यायचंय. ज्याला ज्याला आपल्या गोष्टींविषयी काळजी आहे सामाजिक आणि आपल्या पर्यावरणाच्या, त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःही योगदान देणं अपेक्षित आहे. नुसतं माझ्या कारणाने होणार नाही, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हे होईल. कडक जिथे भूमिका घ्यायची तेव्हा मी कडकच घेईन आणि जिथे उपाय काढायचं तिथे उपायच काढेन. तर इंडस्ट्री मला सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत अनुभव असा आहे की विकसित निधी आहे, जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात समसमान वाटप होत नाही. काही तालुक्यात जास्तीच वाटप होतं, काही तालुक्यात दुर्लक्ष होतं. असं तुमच्या काळात कसं करणार? तालुक्याचा विषय न घेता मतदारसंघावर, जसं मी जेव्हा बीडमध्ये पालकमंत्री होते तेव्हा मी ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं जवळपास तसं करायचा प्रयत्न करेन. त्यामुळे मी पालकमंत्री असताना 5 वर्ष मी निधी व्यक्तीला देण्याचा कधी जोर नव्हता. हा निधी त्या भागामध्ये जावा आणि डायरेक्ट मला माहित असायचं कुठे काय काम आहे. इथे आता मला एवढं माहित नाही की कुठे काय अडचणी आहे, काम आहे, त्याचा अभ्यास करायला मला वेळ लागेल. पण सगळ्या मतदारसंघांना जवळपास समान न्याय मिळेल. जवळपास आता साहजिक आहे, एखाद्याला 80% मिळेल, एखाद्याला 60% मिळेल. तेवढं बघता एकदम 0 आणि 100% असं आपल्याला दिसणार नाही. नक्कीच काही मनोज जरांगे पाटील पुन्हा 7व्यांदा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा, असंख्य वेळा मी बोललेली आहे. ते त्यांचा लढा लढतात, त्याच्याविषयी माझ्यामध्ये पूर्ण मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे. आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे. आता ते उपोषणाला बसले, आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. तसा निरोपही मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन. तुम्ही ट्रॅक्टरला आता भेट देणार आहे आणि ट्रॅक्टर खूप जवळपास 8 ते 10 वर्ष झाले, परंतु अजूनही तिथे जसं विकास व्हायला पाहिजे कामाची गती त्याच्यामुळेच मी भेट देते की त्याची गती वाढवावी. मला सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लक्षात आलं की तिथे सीडचा पण आपला इथला जो प्रकल्प आहे तोही पेंडिंग आहे, त्याच्यामुळे तिथे भेट देते. आता ते भेट देऊन मी मुख्यमंत्र्यांपर्यंत ते विषय नेऊ शकते, संबंधित केंद्रीय मंत्र्यांपर्यंत नेऊ शकते, संबंधित राज्याच्या मंत्र्यांपर्यंत नेऊ शकते आणि त्याचा पाठपुरावा करू शकते. हे माझ्या अखत्यारीत आहे. मी म्हणजे सगळ्या जिल्ह्याचं सगळंच एकदम असं जादूची कांडणी फिरवेन आणि बदलेन असा मी आणला तर लोकांना वाटेल यांना अहंकार आहे. माझ्या लिमिटमध्ये मी जे करायचं ते प्रयत्न करेन आणि माझ्या लिमिटमध्ये केल्यावर दिसेलच बदल असा मला विश्वास होतो. काही जालना लोकसभेपासून लोकसभेनंतर विजय पराभव झाल्यापासून जालना जिल्ह्याला विकास कमी झाला, विकास बंद झालेले. तर विकासाला गती मिळेल का तुम्ही? मी पालकमंत्री आहे म्हणून गती मिळेल असं म्हणणं अयोग्य आहे.
पण नक्कीच आमचं सरकार आलंय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा कालच दौरा झाला, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि एवढे अनुभवी लोक राज्याचं नेतृत्व करत आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून काम करताना निश्चितच विकास होईल. नॅचरली दानवे साहेब केंद्रीय मंत्री होते तर एखादा निधी आणण्यासाठी सोय असेल आणि आता वाटत असेल जनतेला तसं, पण त्यांच्याही सूचना घेऊन ज्या गोष्टींना गती देता येईल त्या आम्ही घेऊ. लास्ट क्वेश्चन, वाढत आहे आपल्या विभागात काय वाटतंय? बर्ड फ्लू राज्यामध्ये, हा, त्या संदर्भात आपला विभाग काय काय ठीक आहे, त्याचं उत्तर देते. हा, झिरोळ असं म्हणाले की मला हिंगोलीचं पालकमंत्री पद मिळालं, मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं. बर्ड फ्लू विषयी बोलते. बर्ड फ्लू विषयीचा माझा आढावा रेग्युलर चालू आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला जसं आढळलं तर तिथे आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे. पण जी आकडेवारी समजा सहज आपल्याला कुठल्या माध्यमातून येते, युट्यूब वगैरे, त्याच्यावर आपण फार प्रभावित न होता सरकारी यंत्रणेच्या माध्यमातूनही आकडेवारीवरच आपण लक्ष ठेवावं, कारण खूप गोष्टी आजकाल लगेच पसरतात. मध्ये आता तर बरंच झालं की कोविड भारत आला वगैरे, असं एकदम लोकांमध्ये त्याच्यामुळे घबराहट निर्माण होते. तर तशी परिस्थिती अजून नाही. तशी आल्यास आम्ही स्वतः जनतेला अवेअर करू आणि त्याचे जे काही आम्हाला त्याच्यामध्ये उपाययोजना करायच्या त्या नक्कीच करू. आमचं लक्ष आहे त्याच्यावर. ह्या विषयावर मी काही टिप्पणी करत नाही. कोण काय बोललं, कुठे काय बोललं आणि कोणाला बोललं याच्यावर मी कधीच बोलत नाही. पशुसंवर्धन विभागाची अवस्था म्हणजे अनेक रिक्त जागा आहे, जवळपास 25% कर्मचारी कार्यरत आहेत, 75% रिक्त जागा आहे. त्याच्यावर खूप लवकर त्वरित जागा भरण्याकडे आम्ही लक्ष देतोय. कारवाई होईल. आता मी चार्ज घेऊन 6-8 महिन्यामध्ये प्रचंड बदल त्याच्यामध्ये दिसेल असं आमचं प्लॅन आहे. उद्याच सन्माननीय मुख्यमंत्री महोदय 100 दिवसाच्या आमच्या प्लॅनची बैठक घेत आहेत. त्याच्यामध्ये हे सगळे विषय आहेत. काही विशेष ओळख आहे, स्टील असेल, हा शेवटचा प्रश्न. यासाठी काही प्राधान्यक्रम ठरवलेला आहे की या अनुषंगाने किंवा या बाजूवरती अवलंबून असणारे खूप मोठा वर्ग आहे. इथल्या लोकप्रतिनिधींबरोबर बोलून, कारण मी शेवटी बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इथे पालकमंत्री झाले, इथल्या गरजा लक्षात घेऊन तो प्लॅन आम्ही करू. आता तो फारच प्रीमॅच्युअर होईल मी काही एवढ्या मोठ्या गोष्टी बोलतो. त्याला तरुण प्रश्न असा होता की त्यांची अशी मागणी की त्यांच्या युनिटचा दर कमी करण्यात. आता आम्ही जेव्हा इंडस्ट्रीला भेटते तेव्हा त्यांचे काही मागण्या असणारच, हे कमी करा, हे वाढवा, सबसिडी वाढवा आणि दर कमी करा. तर प्रत्येकाची मागणी आहे. मी त्यांनाही हेच म्हटलं की या सगळ्या गोष्टींवर विचार करून योग्य ते निर्णय घेऊ. एखादी इंडस्ट्री मोठी असेल त्याच्यावर असंख्य लोक त्याच्यावर तिथे उपजीविका करत असतात. तर त्यांना अँटी एस्टॅब्लिशमेंट आपण नाही आहोत. जेवढे इंडस्ट्री येतील आपल्याकडे तेवढं चांगलं आहे. फक्त त्या इंडस्ट्री आपल्या सगळ्या चौकटीत नियमात बसून पर्यावरणाचा ऱ्हास न करता काम करतील तर अजून चांगलं. थँक्यू. ते 2 गट आहेत असं मी मान्यच केलं नाही, त्यामुळे मी पुढचं काही बोलू शकत नाही. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण आणि पर्यावरण म्हटलं तर स्ट्रॉंग चालू म्हणजे खारा मशीन चालू आहे. 2-3 जागेवरती मोठं इनलिगल कटाई झाडाची आता याच्यामध्ये ना विभाग वेगवेगळे येतात. झाडाची कटाई वगैरे हे विषय विभागाकडे येतात. पर्यावरण म्हणून नाही, आम्ही नोटीस देतो जिथे आम्हाला वाटतं की याच्यामुळे प्रदूषण होतो आणि त्यांची पूर्तता करायला लावतो. नक्की लक्ष घाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.